महापुरुषांची विचारधारा जोपासून तरुणांनी देशाला पुढे नेण्यास योगदान दिले पाहिजे. स्वराज सोनावणे. तरुणांनी स्वच्छ, पारदर्शकता आणि जनसेवेसाठी राजकारणात सक्रिय व्हावे. स्वराज सोनावणे. भ्रष्ट यंत्रणेवर अंकुश तर प्रशासकीय कामात पारदर्शकता येणे गरजेचे. स्वराज सोनावणे. जनतेला अपेक्षित आणि शाश्वत विकास घडवून आणणं ही काळाची गरज. स्वराज सोनावणे. तरुणांनी विकासात्मक दृष्टिकोन जोपासून कार्य करावे. सोनावणे. राजकारणात संधी मिळाली तरच सकारात्मक दृष्टिकोनाने सहभागी होईल. स्वराज सोनावणे. वडील डॉक्टर संजय सोनावणे यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा वारसा जोमाने पुढे नेणार. सोनावणे. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष, नामवंत उद्योजक, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर संजय राजाराम सोनावणे यांचे सुपुत्र, फॉरेन रिटर्न, उच्च विद्याविभूषित, युवा सक्षम नेतृत्व तथा प्रतिष्ठानचे कोअर कमिटीचे अध्यक्ष स्वराज सोनावणे यांनी आजची राजकीय स्थिती, राजकारणाचा खालावलेला दर्जा, लोकप्रतिनिधी कसा असावा, विकास म्हणजे नेमकं काय, समाजकारण आणि राजकारणाची सांगड, प्रशासनातील पारदर्शकता, लोकसेवकाची जनतेप्रती बांधिलकी, आजच्या तरुणांची कर्तव्य आणि जबाबदारी यावर आपलं परखड मत मांडलंय. महापुरुषांची विचारधारा जोपासून तरुणांनी देशाला पुढे नेण्यास योगदान दिलं पाहिजे असं आवाहन स्वराज सोनावणे यांनी केलंय. याबरोबरच तरुणांनी स्वच्छ, पारदर्शक कारभार आणि जनसेवेसाठी राजकारणात सक्रिय होण्याचं आवाहनही स्वराज यांनी केलंय. तर भ्रष्ट यंत्रणेवर अंकुश आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता येणं गरजेचं असल्याचं परखड मत स्वराज सोनावणे यांनी मांडलंय. जनतेला अपेक्षित आणि शाश्वत विकास घडवून आणणं ही काळाची गरज आहे. जनतेच्या मूलभूत, पायाभूत गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यावर भर देणं गरजेचं आहे. तरुणांनी विकासात्मक दृष्टिकोन जोपासून कार्य करावं. समाजकारण सोनावणे कुटुंबियांचा पिंड आहे. वडील डॉक्टर संजय सोनावणे यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा वारसा जोमाने पुढे नेणार तर राजकारणात योग्य संधी मिळाली तर सकारात्मक दृष्टिकोनाने सहभागी होईल आणि जनतेला न्याय देईल असं स्वराज सोनावणे म्हणाले आहेत. दम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आता महानगरपालिका निवडणुकांच्या नंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. कसं बघता आत्ताच्या राजकारणाकडे? काय नेमके विकासाचे संकल्पना आहेत? कसा विकास म्हणून आपण कसं आपला दृष्टिकोन आहे? खरं तर आत्ताचं जे राजकारण आहे आणि जी महानगरपालिका असो, मग नगरपंचायती असो किंवा आत्ताच नुकतंच डिक्लेअर झालेलं जिल्हा परिषदेची निवडणुका असो, या सगळ्या राजकीय गोष्टींकडे खरं तर राजकारण हे समाजाचे जी समस्या आहेत हे सोडवण्यासाठीचं एक प्लॅटफॉर्म म्हणून बघून त्यांना आपण जे जास्तीत जास्त समाजाचे प्रश्न ह्याच्यातनं आपण सोडवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातनं आपण राजकारणाकडे मी बघतो. आणि जसं तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की विकासाची संकल्पना तुमची काय आहे, तर विकास म्हणजे काय, तर आपण अभ्यास कराल तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की हॅपीनेस इंडेक्स आणि हेल्थ इंडेक्स अशा दोन गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की कुठला देश किंवा कुठला विभाग, कुठला गाव हे किती विकसित किंवा प्रगतशील आहे असं हे आपण त्याच्यामधनं आपल्याला समजतं. आणि जो हॅपीनेस इंडेक्स असतो ते खरं तर मूलभूत गरजांवरतीच डिपेंडेंट असतं. म्हणजे कसं की बाबा जर तुम्हाला घरातनं जायला चांगला रस्ता भेटला, तुम्हाला चांगलं हॉस्पिटल भेटलं, तुम्हाला चांगलं स्वच्छ पाणी भेटलं, हायजिनिक आजूबाजूचे सराउंडिंग भेटले, तर खऱ्यामध्ये त्याला विकास आपण बोलला जातो. म्हणजे शेवटी हॅपीनेस इंडेक्स हा बघितला गेला तर मूलभूत गरजांवरतीच डिपेंडेंट असतो. मला सांगा की तरुणांनी राजकारणाकडे कसं बघितलं पाहिजे? आज तरुण जे आहेत राज्यभरातले, देशभरातले विविध प्रकारचे पक्ष आहेत आणि त्या पक्षामध्ये तरुण मोठ्या संख्येने येतात. ही बाब एक सकारात्मक पाहिली जाते. तरुणांनी राजकारणामध्ये सहभाग का घेतला पाहिजे? का वाटतंय तुम्हाला? नाही, 100% ही एक सकारात्मक गोष्टच आहे की जास्तीत जास्त तरुण येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आल्या पाहिजेत, राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळाली पाहिजे की त्यांचं काम कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि बाकी इंटरनेट असो, सोशल मीडिया असो, अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक तरुण किती एफिशियंटली काम करू शकतो हे दाखवण्यासाठी तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे.
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात, निवडणुका पुन्हा पुन्हा होतात. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्हा परिषदेमधून विकास जो आहे तो जनतेला अपेक्षित विकास होतोय का? विकासाचं नेमकी संकल्पना काय आहे? कसं बघता विकास या संकल्पनेकडे आपण? जर खरं तर तुम्ही जिल्हा परिषदेचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात. मग ते इरिगेशन असो, पब्लिक वर्क असो, हेल्थ असो, अशा वेगळ्या आणि अनेक सामाजिक न्याय असो, अशा अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स असतात आणि त्या डिपार्टमेंट्सच्या माध्यमातनं वेळेवरती जनतेला त्यांचं जे गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि हे होत असताना जर त्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार असेल, तर तो भ्रष्टाचाराने विकासाला डिले होतो, विकासाला विलंब होतो आणि म्हणून पारदर्शक विकास झाला पाहिजे, हे खरं तर लोकांना अपेक्षित आहे. मला सांगा, आपले वडील जे आहेत ते डॉक्टर संजय सोनावणे सामाजिक कार्यामध्ये आहेत, शैक्षणिक कार्यामध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीनं राज्यभरामध्ये आपलं प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य आहे. कशा पद्धतीनं आपण हा समाजसेवेचा वारसा पुढे नेताय? काय सांगाल एक तरुण म्हणून? आमची लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र ह्या नावाने संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही अ, जिथे आहे म्हणजे रुद्रवली असो किंवा रुद्रवलीच्या बाहेरची गाव आपले जिल्हा असो, तालुका असो, जिल्हा असो, राज्य असो आणि देश लेव्हलवर सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा उत्तराखंडमध्ये अ, पूर आला होता त्या 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 दरम्यान सुद्धा आम्ही उत्तराखंडमध्ये सुद्धा मदत करून लोकांना तिथनं सुद्धा बाहेर काढलेलं आहे आणि त्या पद्धतीचं एक पत्र सुद्धा आम्हाला प्राईम मिनिस्टर च्या सेक्रेटरीनी ऑफिसच्या कडनं आलेलं आहे. अशा प्रकारच्या संस्थेचं काम आहे आणि डॉक्टर संजय सोनावणे हे एक सुशिक्षित आणि जाणकार व्यक्तिमत्व आहे ज्यांना पूर्ण जिल्हाभर, राज्यभर अनेक लोकं त्यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेत असतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि विचारांखाली खरं तर मी लहानपणीपासनं वयाच्या 10 वर्षापासून मी सामाजिक कार्यात काम माझं चालू केलेलं. समाजकारणामध्ये आपण आहात, राजकारणामध्ये पदार्पण करायचं असेल तर आपलं पहिलं पाऊल कसं असेल आणि राजकारणाकडे कसं बघता? खरं तर आम्ही आमच्या पूर्ण परिवाराचा पिंड हा समाजकारणामध्येच आहे आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्येच आम्ही सर्वात जास्त आमचा वेळ देतो आणि आता तुम्ही राजकारणाचं विचारलात तर खरं तर माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझ्या वडिलांची सुद्धा काही आमच्या पूर्वजांमध्ये पण कोणी कधी राजकारणामध्ये नव्हतं. माझ्या वडिलांनी ग्रामपंचायतीची सुद्धा साधी कधी इलेक्शन लढवलेली नाही. परंतु त्यांचा हातभार हा अनेक लोकांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा हातभार राहिलेला आहे आणि अशी जर कुठली जसं विचार मी तर केलेला नाही राजकारणात जायचा, पण अशी जर कुठली संधी जर मला मिळाली, तर निश्चितपणे मी याचा विचार करू शकतो. सत्तेकडे कसं बघता? सत्ता हातामध्ये असेल तर अनेक प्रश्न सुटले जातात. त्यामुळं राजकारणामध्ये आल्यानंतर अधिक समाजकार्याला गती येईल. अनेक नेते असतात ते म्हणतात, की आम्ही समाजकार्याला ताकद मिळावी म्हणून राजकारणात आलो. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, निश्चितपणे सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली असते आणि त्याच्या माध्यमातनं तुम्ही चांगलं सामाजिक कार्य पण करू शकता आणि लोकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणून काय सांगाल, आत्ता सध्या राज्य आणि देशामध्ये ज्या पद्धतीचं किंबहुना रायगड जिल्ह्यातही राजकारणाचा जो दर्जा खालावलेला दिसतोय, कसं बघता या राजकारणाकडं? नेत्यांची वक्तव्य असेल, कृती असेल, कसं बघता एक तरुण म्हणून आजच्या राजकारणाकडे? नाही, निश्चितपणे जो राजकारणाची पातळी आहे ती घसरलेली आहे, याच्यात काहीच दुमत नाही. हे तुम्ही पण नकारू शकत नाही. आज खरं आपण जिथे बसलेलो आहोत, ती जो रायगड जिल्हा आहे, तो अ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे आणि त्या महापुरुषांनी जे आपल्याला स्वच्छ विचार दिले, त्या स्वच्छ विचारांच्या आधारेच सध्याचं राजकारण तरुणांनी राजकारणामध्ये येऊन केलं पाहिजे आणि तेच खरं तर जनतेला अपेक्षित आहे.